चला तर विद्यार्थी मित्रांनो पाहूया स्वाध्याय पाठ क्रमांक 6 लोकसंख्या विषय भूगोल. प्रश्न पहिला. खालील विधाने चुकी बरोबर ते सांगा. चुकीचे विधाने दुरुस्त करा. अ. भारतापेक्षा ब्राझीलमध्ये साक्षरतेचे प्रमाण अधिक आहे. बरोबर. आ. ब्राझीलमधील लोक ईशान्य भागापेक्षा आग्नेय भागात राहणे जास्त पसंत करतात. बरोबर. ई. भारतातील लोकसंख्येचे आयुर्मान कमी होत आहे. ई. भारताच्या वायव्य भागात दाट लोकवस्ती आहे. चूक. उ. ब्राझीलच्या पश्चिम भागात दाट लोकवस्ती आहे. चूक. प्रश्न क्रमांक 2. दिलेल्या सूचनेनुसार प्रश्नांची उत्तरे लिहा. भारतातील खालील राज्यांची नावे लोकसंख्येच्या विस्तारानुसार प्रमाणे लिहा. हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, अरुणाचल प्रदेश, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश. उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, अरुणाचल प्रदेश. ब्राझीलमधील खालील राज्यांची नावे लोकसंख्येच्या विस्तारानुसार प्रमाणे लिहा. अमेझॉन, उत्तर. अमेझॉन, अल्गवास, कॅनरान, साओ पावलो, रिओ दी जेनेरिओ. ई. लोकसंख्येवर परिणाम करणाऱ्या पुढील घटकांचे अनुक्रम व प्रतिकूल अशा गटात वर्गीकरण करा. उत्तर अ. लोकसंख्येवर परिणाम करणारे अनुकूल घटक: सागरी स्थानविधी, चमकीचे सण, हवामान, नवीन शहरे आणि नगरे, खनिजे, शेतीस उपयुक्त जमीन. ब. लोकसंख्येवर परिणाम करणारे प्रतिकूल घटक. प्रश्न क्रमांक 3. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. अ. भारत व ब्राझील या देशाच्या लोकसंख्या वितरणातील साम्य व फरक स्पष्ट करा. उत्तर. नंबर 1. दोन्ही देशांच्या अतिउत्तर, मध्य व वायव्य भागात लोकसंख्या तुलनेने विरळ आहे. नंबर 2. भारतातील अतिउत्तरेकडील जम्मू आणि काश्मीर या राज्यात व ब्राझीलमधील अतिउत्तरेकडील अमाम राज्यात लोकसंख्या तुलनेने विरळ आहे. नंबर 3. प्रश्न आ. लोकसंख्या वितरण आणि हवामान यांच्या सहसंबंध उदाहरणे देऊन स्पष्ट करा. उत्तर. नंबर 1. लोकसंख्या वितरण आणि हवामान यांच्या जवळचा संबंध असतो. अतिपर्जन्य किंवा कमी पर्जन्य असणाऱ्या प्रदेशात किंवा अतिथंड अथवा अतिउष्ण अशा. प्रश्न क्रमांक 4. भौगोलिक कारणे लिहा. प्रश्न अ. लोकसंख्या हे एक महत्त्वाचे साधन आहे. उत्तर. नंबर 1. कोणत्याही देशाचा आर्थिक व सामाजिक विकास हा देशाची एकूण लोकसंख्या व लोकसंख्येची गुणवत्ता या टक्क्यांवर अवलंबून असते. नंबर 2. एखाद्या देशाची लोकसंख्या प्रमाणापेक्षा अधिक असेल व लोकसंख्येची गुणवत्ता भिन्न असेल तर अशा देशाचा आर्थिक व सामाजिक विकास संथ गतीने होतो. नंबर 3. एखाद्या देशात लोकसंख्या पर्याप्त असेल व लोकसंख्येची गुणवत्ता उच्च असेल तर अशा. प्रश्न. ब्राझीलच्या लोकसंख्येची सरासरी घनता खूप कमी आहे. उत्तर. नंबर 1. पृथ्वीच्या एकूण भूगोलापैकी सुमारे 5.6% भूभाग ब्राझीलने व्यापलेला आहे. नंबर 2. या उलट जगाच्या एकूण लोकसंख्येची केवळ 27% लोकसंख्या ब्राझीलमध्ये आढळते. नंबर 3.
ब्राझीलमध्ये तुलनेने अधिक भूभाग व तुलनेने कमी लोकसंख्या आहे, त्यामुळे ब्राझील लोकसंख्येची सरासरी घनता कमी आहे. ही भारताच्या लोकसंख्येची सरासरी घनता जास्त आहे. उत्तर नंबर 1. पृथ्वीच्या एकूण भूभागापैकी केवळ 23% भूभाग भारताने व्यापलेला आहे. नंबर 2. या उलट जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी सुमारे 17.5% लोकसंख्या भारतात आढळते. नंबर 3. भारतात तुलनेने कमी भूभाग व तुलनेने अधिक लोकसंख्येची सरासरी घनता जास्त आहे. नंबर 1. ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यात लोकसंख्येचे वितरण विरळ आहे. उत्तर नंबर 1. ब्राझील देशाच्या उत्तर भूभागात उष्णवृत्ती जवळील ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यात वार्षिक सरासरी पर्जन्याचे प्रमाण सुमारे 2000 मिमी असते व या भागातील वार्षिक सरासरी तापमान सुमारे 28 असते. नंबर 2. ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यात भूभाग अत्यंत घनदाट रहदारी वर्षावने आढळतात. जास्त पर्जन्यमान, उष्ण व दमट हवामान आणि घनदाट वर्षावने या प्राकृतिक घटकामुळे ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यांना भाग्य दुर्मिळ बनवला आहे. नंबर 2. गंगेच्या खोऱ्या लोकसंख्येचे वितरण दाट आहे. उत्तर नंबर 1. भारतातील उत्तर भागात गंगा नदीच्या खोऱ्याचा मैदानी प्रदेश आहे. नंबर 2. गंगा. प्रश्न क्रमांक 5. एक चौकिमी क्षेत्र दर्शवणारे आ व आ चौकोनामधील लोकसंख्येच्या घनतेची तुलना करून वर्गीकरण करा. उत्तर नंबर 1. एक चौकिमी क्षेत्र दर्शवणाऱ्या या चौकिमीतील लोकसंख्येची घनता 700 प्रति चौकिमी. एक चिन्ह 100 व्यापी. नंबर 2. एक चौकिमी क्षेत्र दर्शवणाऱ्या आ या चौकोनामधील घनता 1800 प्रति चौकिमी. तर एक चिन्ह 100 व्यक्ती. प्रश्न 2. कृती अ मधील चिन्ह 1 200 व्यक्ती असे प्रमाण असलेल्या स्त्री पुरुष प्रमाण सांगा. उत्तर आकृती आ मधील एक चिन्ह 200 व्यापी असे प्रमाण असल्यास स्त्री पुरुष प्रमाण पुढील प्रमाणे लिहा. स्त्रियांचे प्रमाण 1000 व पुरुषांचे प्रमाण 800. प्रश्न क्रमांक 4. कृती 6.1 आ मधील लोकसंख्येच्या घनतेविषयी भाष्य करा. उत्तर नंबर 1. प्राकृतिक रचना व हवामान यांचा भारतातील लोकसंख्या वितरणावर मोठा प्रभाव पडतो. नंबर 2. भारतातील अतिउंच परिवर्तन प्रदेशात पर्जन्याचे प्रमाण अत्यंत कमी असणाऱ्या असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.